बाहेरनं जंजिरा किल्ला असा दिसतो बघा. हे खूप मोठं तळ आहे. अरे हे बघ केवढे आहे तिथे. भुयारी रस्ता सापडला आम्हाला. टॉसला सगळ्यांची टॉसला एकत्र. आणि इथून आपला एंट्री पॉईंट दिसतो बघा. शिवड्याच्या होड्या. भारतात ह्या तोफेचं नाव आहे. म्हणजे नंबर लागतो रँकिंगमध्ये. अरे इथून मग काहीतरी छुपा रस्ता आहे रे. पूर्ण गर्दी झाली बघा इकडे उतरणाऱ्यांची जाणाऱ्यांची. जिकडे तुम्हाला पूर्ण सगळ्या चारी बाजूंचा परिसर दिसतो. जिकडे तिकडे टेहळणी आहे आणि असं पूर्ण. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांची इच्छा होती की मुरुड जंजिरा परिसरात फिरायचं. तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती नसेल, परंतु मी स्टार्टिंगला जेव्हा चॅनल सुरू केलं होतं ना, त्यावेळेस मुरुड जंजिरा या परिसरात फिरलेलो. मुरुड किल्ल्यावरती पण गेलेलो, जंजिरा किल्ल्यावरती. तर इकडे त्यावेळेस माझे ते सगळे डेटा करप्ट झाला होता. शेवटी तो काही व्हिडिओ आलाच नाही. परंतु यावेळेस मी माझ्या मित्रांसोबत बाईक राईड करत पोचलेलो इकडे. या साईडला राज आहे, राजचा भाऊ ऋषभ आहे इकडे, आणि पक्कू तिकडे पुढे गेला. तर आम्ही आता पोचलो आहे राजपुरी जो फाटा आहे तिथे. आम्ही अगदी सकाळी 8 वाजता निघालो पनवेलवरून आणि पूर्ण बाईक राईड करत नागोठण्यातनं रोहा करत असं पूर्ण जंगलातला रस्ता आहे तो पार करून आम्ही इकडे पोचलेला आहे आता. तर तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओमध्ये जंजिरा फोर्ट कसा आहे काय आहे. आणि आता जे पाठीमागे बघताय ना, हे सिद्धीचंच त्या टायमाला इकडे राज्य होतं. सो त्यांच्या इकडच्या समाध्या आहे त्या. आणि असं वाटतं काहीतरी मंदिरसारखं वाटतं, काहीतरी एकदम मोठ्या वस्तू वाटत आहेत. तर या साईडला पक्कू आहे. बऱ्याच दिवसांचा पक्कू व्हिडिओमध्ये दिसतोय. पाठीमागे पूर्ण मस्त नजारा आहे. समुद्राच्या साईडनेच रस्ता चालला आहे. आतापर्यंत बाईक मी चालवत आलो आहे. पाठी ऋषभ बसलेला. पक्कूला म्हटलं तर तू चालव. इकडे आपली फेरी बोट असते. इकडे एंट्री पॉईंट आहे. बाहेर भरपूर सारे असे हॉटेल आहेत नाश्त्याचे. हां चला. बरेच बस वगैरे पण आल्या. मला वाटतं शाळेच्या सहली आल्या असतील. या ठिकाणी पार्किंग पे अँड पार्क आहे. आम्ही बाईक लावले साईडला. 2 गाड्यांचे 40 रुपये घेतले. आणि आज मधला दिवस असून पण बऱ्याच गाड्या आल्या. तर वाटलं ना तेवढ्या गाड्या असतील. हे तर आकर्षण आहे ना. आम्ही चाललो आहे बॅग ठेवायला, कारण आमच्याकडे 2 दिवस आम्हाला थांबायचं. तर बॅग एक्स्ट्रा आणलेत ना, त्या मला ठेवायचे आहेत. कारण किल्ल्यावरती आपल्याला महत्त्वाच्या बॅगा नाही आहे फक्त. या ठिकाणी हॉटेल जंजिरा आहे. यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही इथे बॅगा वगैरे ठेवा, नंतर जेव्हा नाश्ता वगैरे करू शकता. तर आम्ही इकडे बॅगा ठेवल्या आहेत. चार्जेस वगैरे घेतले नाही. आपण इकडे नाश्ता करू शकतो. तर तुम्हाला ऑप्शन हे पण आहे, तुम्ही इकडे याल आणि तुम्हाला बॅग ठेवायचं काय हे असेल, टेन्शन असेल, तर तुम्ही इकडे ठेवू शकता. फक्त महत्त्वाचं सामान आहे ना ते घेऊन जायचं. कपड्यांचे आम्ही बॅगा तिथे ठेवले आहेत आणि हेल्मेट पण ठेवले आहेत. गॉगल घ्या, टोप्या घ्या. हे तुम्हाला जिकडे पण तुम्ही फिराल कोकणामध्ये जे टुरिस्ट प्लेसेस तुम्हाला हे बघायला मिळेलच. आणि आता सीझन पूर्ण सुरू झाला ना फिरायचा पर्यटकांचा. तर हे नोव्हेंबर डिसेंबर नंतर सुरुवातच होते अगदी मुलांच्या एक्झाम होईपर्यंत. MH16 कुठले काय माहिती. सगळ्या गावच्या गाड्या आहेत. पूर्ण बॅगा घेऊन आल्या आहेत. बरेच जण गेलेत म्हणजे मला वाटतं अगोदर. आपण तिकीट काढणार होते. तिकीट घर आहे इथे. मुरुड जंजिरा पर्यटक सहकारी संस्था आहे इकडे. ह्या तिकीट आहेत 100 रुपये पर पर्सन आणि 45 मिनिट्स आतमध्ये वेट करू शकतो, थांबू शकतो. म्हणजे बोटी येणार, जाण्या येण्याचे आपल्याला हे तिकीट आहेत. 50 रुपये होता. हां, आता 100 रुपये झालं आहे. आणि तुम्ही असं सॅटर्डे संडे आला ना तर खूप गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही पोचतो आता इकडे. अगदी चालत जवळ आहे बाजूला. मगाशी तिथे ST दिसले ना, पूर्ण सहलीच्या बस होत्या. अगोदर शाळेतली मुलं वगैरे गेलेली आहेत. सहली आता सुरू झाल्या आहेत. एका बोटीमध्ये एवढे सगळेजण बसतील का? बरेच जण चालले आहेत. आणि बोट मोठी आहे बऱ्यापैकी. हे खूप खोल असणार आहे, पण नॅचरल बंदर आहे. पण पुन्हा नाशिक तिकडचे खूप लोक येतात तिकडे फिरायला. साईडला बसायला जागा भेटते का बघ पकड. चला फायनली बोट निघाली. आजूबाजूला भरपूर साऱ्या बोटी आहेत फिशिंग करणार आहे काय. रिवर्स घेत आहेत. ही लाकडी बोट आहे आणि समोर किल्ला आहे. मंडळी, मुरुड जंजिरा किल्ल्यावर जायच्या अगोदर तुम्हाला या किल्ल्याची थोडक्यात माहिती सांगतो. म्हणजे खूप जुना इतिहास आहे. मुरुड जंजिरा हा सुरुवातीला कोळी समाजाचा किल्ला होता. मेडेकोट नावाने ओळखला जाणारा हा किल्ला नंतर सिद्धी लोकांनी काबीज केला. सिद्धी हे आफ्रिकन वंशाचे होते आणि ते अरब व्यापारामार्फत भारतात आले आणि पुढे जंजिराचे स्वतंत्र सत्ताधीश बनले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्याचे अनेक प्रयत्न सुद्धा केले, पण सागरी लढाईतील सिद्धींच्या प्रबळ तोफखान्यामुळे ते यशस्वी झाले नाहीत. ब्रिटिश, पोर्तुगीज, डच अशा अनेक शक्तींनी प्रयत्न करून जंजिरा जिंकू शकले नाहीत. त्यामुळे ह्या किल्ल्याला अभेद्य, अजिंक्य असा जंजिरा किल्ला बोलला जातं. त्यामुळे मुरुड जंजिरा हा फक्त किल्ला नसून अजयतेचे आणि वेगळ्या संस्कृतीचे एक प्रतीक आहे. सो त्यामुळे तुम्ही कधीही आलात तर या ठिकाणी जरूर भेट द्या. तुम्हाला इथला जुना इतिहास पुन्हा जागा करता येईल. फायनली आपण पोचतोय. बोट लागते. 5 मिनिटात बोट पोचते इकडे.
आपण तिथून बोट सोडली, 5 मिनिटात पोचली बोट. छोट्या बोटीतून आपल्याला जायचं आहे. मोठी बोट तिकडे लागत नाही, भरती बोटीच्या हिशोबाने सगळं अरेंजमेंट असतं. या बोटीतनं त्या बोटीत जायचं, त्या बोटीतनं त्या बोटीत आलो आहे. आम्ही पोचलोय दुसऱ्या छोट्या नावेमध्ये. ह्या शिडाच्या होड्या आहेत, ती मोठी बोटी तर लागत नाही. मला वाटतं लागायची रे पहिली. पहिला पण चेंज नव्हतं केलेलं असं डायरेक्ट. आता हां बरोबर बरोबर. पूर्वी मोठी बोट डायरेक्ट तिथे लागायची. बाहेरनं जंजिरा किल्ला असा दिसतो बघा, भक्कम तटबंदी आहे, अजून पण आहे तसंच आहे. अभेद्य असा किल्ला आहे. आणि हा किल्ल्याचा खासियत आहे ना, त्याचा एंट्री पॉईंट समजतच नाही कुठे आहे ते. तुला वरती बसायला सांगितलं बघू. भाई अभी सब लोग यहाँ पे सुन लो, अपनी बोट में जितने लोग बैठे हैं, हाँ। फोटो सेल्फी बंद कर दो. मैं क्या बता रहा हूँ ये सुन लो. तो फर्स्ट ऑफ ऑल आप लोग जो टिकट निकालते आ गए, वो टिकट मुझे बता दो, उसको चेक करना है. जिसके पास नहीं है वो उतर जाओ पानी में. जिसके पास नाही उतर जा पाणी में. इथे बोट ही यासाठी लावली ना, असं वाटतं तिकीट चेकिंगसाठी बोट आहे. ये किला जो है 22 एकड़ 22 एकड़ में बनाया हुआ ये किला है. अंदर साइड में एक दरगाह है, एक समाधि है. जैसा बम्बई में हाजी अली, हाजी मलंग होता है, ऐसा इस किले के अंदर में समाधि है भाई, जिसका नाम है पंजतन 5 पीर रियासता ने अफसाने जल जजीरा. किला बनाने के लिए टोटल 22 साल लग गया है. 22 साल में 22 एकड़ का किला बनाया हुआ है. बोटीमध्ये 15 मिनटं गाईड केलं तर आतमधल्या किल्ल्याबद्दलची माहिती, आतमधल्या ठिकाणाबद्दलची माहिती, थोडक्यात इतिहास सांगितला जातो. इथे 100 रुपये 2 जणांचे घेतात. आम्ही 4 जण आहेत, आपल्यावरती किती घ्यायचे ते. पूर्वी गाईड असायचे, 1000 रुपये घ्यायचे, तर आता घेत नाही. आतमध्ये गाईड नसतो. आपल्याला 1100च्या काळामधला हा किल्ला आहे. हत्ती आणि वाघाची सिम्बॉल आहे यावरती. पूर्ण गर्दी झाली बघा इकडे, उतरणाऱ्यांची जाणाऱ्यांची. आणि ह्या टायमाला सीझनच सुरू झाला, तर मुलांच्या खूप साऱ्या सहली इकडे येतात किल्ल्यावरती. आतमध्ये बघा कशी एंट्री आहे, बाहेरनं एंट्री समजतच नाही कुठून आहे ती. बापरे असला मजबूत आहे. 25 रुपये तिकीट आहे, 4 जणांचे 100 रुपये झाले. हे एंट्री तिकीट आहेत, मध्ये पूर्वी नव्हतं. 2019 पासून सुरू झाले, म्हणजे कोरोना काळापासून. या लहान मुलांना बघून शाळेचे दिवस आठवले. नेमका किल्ला कुठे कुठे काय काय फिरायचं आहे याचं तुम्हाला समजणार नाही. काय काय मेन जे वास्तू आहेत ना, ते जरा बघूया आपण. एक तर वरतून आहे ना, हा बुरुज आहे, असा बुरुजावर आपण फिरू शकतो, किंवा काही इकडे पडके काही वास्तू आहेत त्या बघूया, फिरूया जरा. हे महल दिसतं इथे, काय काय वास्तू पडल्यात. बापरे, बाटल्याच बाटल्यात. एक टायमाला काय ह्याचं हे असेल ना, रुबाब असेल इथे. हा किल्ला अजून कोणी जिंकला नाही, पण तेव्हा इथे किती मजबूत कडेकोट एकदम सगळी. हे गोडं पाणी आहे, गोडं पाणी पूर्ण किल्ल्याला इथून जायचं. म्हणजे खाऱ्या समुद्रामध्ये गोडं पाणी. इथे तळं आहे, 2 तळी आहेत इथे. पाणी बघ ना अजून आहे, मासे आहेत त्यामध्ये, आणि हे गोडं पाणी आहे बोलतात. आता हा एक तळा बघितला आम्ही. तिकडे एक मस्जिदसारखं काहीतरी दिसतंय, मंदिर पण इथे होते. तिकडे काही वास्तू अशा पण दिसत आहेत. बहुतेक हे पिलर होते, हे तुटलेत. या वास्तूमध्ये काहीतरी बघूया, इंटरेस्टिंग काहीतरी रहस्यमय आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढे जाऊया. हे रूम आहेत का? एकदम असं एकदम खतरनाक वाटते ना. पण एक टायमाला इकडे ही रूम असणार. हे सगळं बांधकाम तेव्हाच आहे बघ, असला मजबूत आहे ना. हे बघ ना, दगड बघ ना कसले लावलेत. या साईडला काय बघूया, शेवग्याच्या शेंगा बघ किती आहे तिथे. जंजिरा किल्ल्यावरती शेवग्याच्या शेंगा संध्याकाळी नाही काय भाजीला. तेव्हा किती आहेत. ड्रमस्टिक भाई, खतरनाक सीन आहे तिकडे. कुठे पण जाऊ नको. तरी साफसूफ केलं आहे इकडे, झाडी बिडी मारले जरा. खतरनाक आहे सगळे एकदम. इकडे आतमध्ये एक कारागृह पण आहे. आणि आता आपण इथून चाललो आहे, इथून पायऱ्या बघ कसले दाखवल्यात. हे एक टायमाला सगळे असे रूम असणार प्रत्येकाला, सरदारांना वगैरे. हे सगळे तेव्हाचे अवशेष आहेत. हे दगड मातीचे पूर्ण आतमधले रूम बांधलेत. या साईडला पण काहीतरी आहे. हा पूर्ण इथे तोफ गोळा साठवायचे बहुतेक, म्हणजे पूर्ण दारू गोळा. हे आतमध्ये या, खतरनाक व्ह्यू आहे. आणि हा पूर्ण आहे ना, म्हणजे बाहेरच्या कोणी जर आपल्यावर अटॅक केला ना, तर इथं पूर्ण दारूसाठा असायचा. कारण याच्यावरती तोफ आहेत, पूर्ण दारूसाठा इथे असायचा. पूर्ण इथं टेहळणी केली जायची बघा. पूर्ण समोरचं राजपुरी तिकडचा परिसर दिसतोय का ते बघा. पूर्ण आपण ज्या बोटीने आलो तिकडचा परिसर दिसतोय बघा. बोटी येत आहेत जात आहेत, समोरचं गाव दिसतंय. असे भरपूर सारे टेहळणीचे ठिकाण आहेत. हे हाईट आपल्याला अशी कमी वाटते आता, तेव्हाच्या माणसांसाठी तर ही हाईट खूपच कमी असेल. त्यांना असं वाकून जायचं आहे बघा, एवढं असं वाकून लागायचं आपल्याला.
आपल्यालाच वाका लागतं, त्यांना किती वाका लागत असेल, पण अजून पण ते भक्कम आतमध्ये आहेत. आणि त्याने काय मटेरियल वापरलं असेल बघा ना, एवढी वर्ष झाली. बापरे, असे त्यांनी पूर्ण टेहळणीसाठी स्पॉट बनवलेत. इथून अटॅक होत असेल रे, समजलं का? कोण जर बाहेरून परकी शत्रू आला ना, इथून डायरेक्ट अटॅक. त्यांनी इथे ना एक सिम्बॉल ठेवलेलं आहे, कॉईन ठेवलेलं आहे. इथे पूर्ण आतमधला व्यवहार आहे ना, बार्टर टाईप होता. म्हणजे एखादी वस्तू द्यायची, त्याबद्दल काहीतरी घ्यायची. आणि इथून कोणाला जायचं असेल पलीकडच्या गावामध्ये, तर कॉईन होते, ते कॉईन द्यायचे. म्हणजे हत्तीचा सिम्बॉल, वाघाचा सिम्बॉल, 6 हत्ती आणि 1 वाघ असं बोलले ना काहीतरी तिथे आहेत, तर ते द्यायचे. येताना तर त्याच्याकडे नसेल तर त्याला मारायचे किंवा त्याला शत्रू मारायचे डायरेक्ट. भाल्याने मारायचे, वरून येत ना अटॅक करायचे. आणि राजा आहे ना, दिसायचंच नाही कोणाला. राजा पूर्ण खालून बुहारी मार्गातून जायचा, वरून जायचंच नाही इकडून पाण्यातनं. तो भुयारी मार्ग कुठून आहे? हा, तो तिकडे आहे खाली एका ठिकाणी. या ठिकाणी सरदारांचे काही वाडे वगैरे आहेत किंवा एंट्री केल्यानंतर जे मेन काही महत्त्वाचे ठिकाणं. इथून आपल्याला वरती टेहळणी ठिकाण जायचं असेल तर ह्याच्यावरती इकडे पण पहारा असायचा, वरती पण काही सैनिक बसलेले असायचे. तर ते इथून पूर्वी शिडीने असे वर जायचे. ही शिडी आहे एक प्रकारची दगडांची, बघा केवढी उंच वाटते. एक टायमाला ह्या ठिकाणी काय काय असेल. सगळ्यात मोठं आकर्षण आहे इकडचं, कलाल बांगडी ही मोठी अशी तोफ, भारतातली 3 नंबरची मोठी हेवी तोफ आहे. किती टन बोललेले? 22 टन. तर हे एवढं हेवी तोफ बाहेरनं आणली नाही, इथेच बनवली तोफ. केवढी मजबूत आहे. भारतात ह्या तोफेचं नाव आहे, म्हणजे नंबर लागतो रँकिंगमध्ये. तोफेचा गोळा सोडला तर संपूर्ण नष्ट होईल सगळं. शत्रू तर येणार पण नाही इकडे जवळ. असलं बनवलं आहे ना, बांगडीच्या आकारांचे तसे रिंग 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 जॉईंट करून सगळं केलं आहे. शिसा असतो ना, शिसाची आहे, शिसा आहे. थंड आहे बघ ना आता एवढं. हा, इथे बघ ना, चेहरा दाखवला रे. खतरनाक कशी बनवली असेल ना, पूर्ण खतरनाक बनवली. हे बघा, हा इथे पूर्ण फेस दाखवला आहे. ही सगळ्यात मोठी आहे. आणि इथून समोर आहे ना एंट्री पॉईंट. शत्रूवरती अटॅक करण्यासाठी पूर्ण सज्ज असायच्या ह्या तोफा. आतमध्ये आलो आहे आणि हा पूर्ण परिसर, टेहळणी बुरुज आहेत ना वरचे, हे तिथे पूर्ण तोफाच तोफा आहेत. छोट्या साईजच्या पण तोफा आहेत इकडे. बघा, इथून पूर्ण समोर शत्रूवरती मारा करण्यासाठी तोफा लावल्यात बघा. इथला व्ह्यू एकदम खतरनाक आहे, भारी एकदम. पूर्ण वरती याच्यावरती छप्पर असेल पूर्वी. आणि इथून आपला एंट्री पॉईंट दिसतो बघा, शिड्याच्या होड्या. आपल्याला इथेच परत जायचं आहे. आणि आपल्याला इथे हे फिरायला पाऊण तास देतात, पण खरं म्हटलं तर आपल्याला एवढा टाईम पुरणारच नाही. 22 एकर फिरून होणारच नाही तुमचा. म्हणून ते बोलतात की जे हां, कमीत कमी 1.5 तास तरी पाहिजे. हां, मेन पॉईंट फिरा बोलतात, पण आता सगळ्यांना माहीत नसतात मेन पॉईंट काय आहेत ते. तर हा किल्ल्यावर तुम्ही आलं तर तुम्हाला बऱ्याच तुमचे पॉईंट अर्धवट राहतील. मग तुम्हाला परत ते गाईडवाले पण नाही ना, बंद झालेत गाईड. हां, बंद केलेत. सगळ्या बोटी भरून भरून चालत. आमच्या अगोदर पण काही मंडळी आले होते. सिद्धींचं वर्चस्व होतं इथे आजूबाजूच्या परिसरात. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा याच्यावरती जवळजवळ 6 वेळा स्वारी केल्यात, म्हणजे जिंकायचा प्रयत्न केला. याच्यासाठी जिंकण्यासाठी पद्मदुर्ग किल्ला आहे, त्या साईडला बांधला उत्तरेला. आपल्याला तो बघायचा इथून दिसतोय. ह्या किल्ल्यावरती स्वारी करण्या अगोदर तिथे बांधला आहे तो. आपल्याला पद्मदुर्ग किल्ला बघायला मिळतो. इथून हा पूर्ण असा परिसर दिसतो. इथून जंजिरा किल्ल्याचा 22 एकरमध्ये पसरलेला आहे. खूप फिरायचा का इकडे. धान्य साठा इकडे. हा मेन महल दिसतोय इथे, राजाचा मेन महल आहे हा. हा, हे गोड पाण्याचे एक आहे. हां, असे बुरुज आहेत इकडे. आणि बुरुजावरती इथे पूर्वी एका टायमाला तोफा असतील. आणि मेन म्हणजे साफसफाई केली इकडे. तेरवी पावसामध्ये खूप झाडी जगलेली असणार, स्वच्छता केली. डस्टबिन ठेवले आहेत तिकडे. मुरुड जातानाचा हा रस्ता तिकडून दिसतो आपल्याला. किल्ल्यावरती बघायला फिरायला खूप आहे इकडे. प्रत्येक बुरुज आहेत, त्या बुरुजामध्ये खालच्या साईडला वरती तर तोफा आहेत, खाली पण असा पूर्ण दारू साठा ठेवण्यासाठी किंवा टेहळणी करण्यासाठी असा परिसर बनवलेला आहे. जिकडे तुम्हाला पूर्ण सगळ्या चारी बाजूंचा परिसर दिसतो, जिकडे तिकडे टेहळणी आहे. आणि असं पूर्ण एरिया केलेला आहे जिथून तुम्ही कुठल्याही ठिकाणी कुठेही जाऊ शकता. हे बघा, हाईट कमी आहे बघा. हे तेव्हाचं बांधकाम अजून बघा कसं आहे, ते दगड वगैरे कसे लावलेत बघा. आणि अजून पण ते मजबूत आहेत. आणि सिद्धीजवळ खास करून इकडे येण्याचं कारण, मसाल्यांचा व्यवसाय व्यापार खूप चालायचा. सो तिकडून ते लवंग, काळी मिरी ह्याचा व्यापार करण्यासाठी ते इकडे आले होते. आणि इकडे येऊन पूर्वी कसे असे नवनवीन ठिकाणची लोक दुसऱ्या राज्यावरती आक्रमणं करायची, तिथे जाऊन व्यापार करायचे, तिथे आपलं वर्चस्व निर्माण करायचे. तेव्हाचा इतिहास होता. आता पूर्ण किती परिस्थिती बदलली आहे. तेव्हा एकमेकांच्या राज्यावरती ते बळकावणं, काबीज करणं, आपलं राज्य बनवणं असं खूप चालायचं. आता इकडे खाली आतमध्ये काहीतरी शौचालय आहे किंवा अजून काही कॉमन जागा आहेत, त्या बघूया. गाईड असं तर प्रॉपर माहिती मिळाली असते. ह्या रूम आहे तिकडे. परत इथून शिडी असणार असं वरती. इथून वाचून 2 मजली काहीतरी इमारत असेल इथे. हे बघा, अशा शिडीने आपण वरती जाऊ शकत होतो.
इकडे शौचालय आपल्याला स्पष्ट दिसतात बघा, हे शौचालय आहेत. आणि ह्यांचं खालपर्यंत गेलेत ते पूर्ण असं जाण्यासाठी. शौचालय ते आपल्याला दिसतात क्लिअरली. हे बघा इकडे पण शौचालय आहेत. हां हे बघा, आणि खालपर्यंत दिसतात. खाली थोडा थोडा उजेड दिसतो. एकदम किती खाली खोल आहे बघा. हे दोन बाजूबाजूला कसे काय बसत असतील? अरे हा इंग्लिश आहे बाई, हे बघ. इंग्लिश टॉयलेट आहे. कसलं विचार करून बनवलं असेल बघ ना. म्हणजे तेव्हा पण लोक इंडियन असं बाहेरचं पण होतं. खूप खोल आहे रे. आणि हे पार्टिशन केले आहे बघा, असे दिसतात. फ्लोर क्लिअरली दिसतं पूर्ण सगळे. हे वॉशरूम आहेत. हे कॉमन वॉशरूम पण असू शकतात, कारण की बाजूबाजूला खूप आहेत. इथे दरवाजासाठी हे असं कडी अडकवायला हे आहे अजून. इकडे काय, हां भुयारी रस्ता बघा इथे आहे. इथून खाली आहे ना जाऊ शकतो. पूर्वी रस्ता होता, आता पण असेल बहुतेक. हा राजपुरी गावात जातो. हा चेक करूया कुठपर्यंत खाली खोल आहे ते. चला, भुयारी रस्ता सापडला आम्हाला. वटवाकडं असतील. सावकाश चल. टॉसला सगळ्यांची टॉसला एकत्र. सावकाश चल बाई, नाही तर राजपुरी गावात जायचो आपण. आईला अजून खोल्या वाटतं खाली. हा इथून फक्त राजा जायचा. आज आपण चाललोय. जागा बंद केलेली आहे. हां ते बंद केलंय. बंद केलंय. हा रे, पाणी पाणी वाटते बघ थोडं. इथून नाही हे बघ, इकडे आहे ते. इथे पण नाही, पुढे आहे. ओ भाई अजून खोल आहे तिकडे बघ. हा रे, दरवाजा बंद केले तिकडे बघ. सगळे अंडरग्राऊंड आहे म्हणजे हेच आहे. हो, आणि जेल आहे ना समोरच्या साईडला होतं. अरे इथून मग काहीतरी छुपा रस्ता आहे रे. हे बघ. हा इथे बघ कसला गेला, एकदम समजणारच नाही. भूल आहे सगळ्या आतमध्ये. हा 15 मिनिटच बाकी आहेत. बापरे, हे आंघोळी करायचं आहे बघ. न्हाणी काय होतात ना ते आंघोळ स्नानगृह. इथून बाहेर आउटर लाईन पण दिसते बघा. आणि इथून डायरेक्ट बाहेर हे बघा दिसते पूर्ण क्लिअरली. इकडे साबण वगैरे ठेवत असतील ना इकडे काहीतरी अत्तर बित्तर. साबण ठेवत असतील, शॅम्पू विंपू त्या टायमाचे काय असतील ते. हे किचन आहे बहुतेक. हे सरदारांसाठी सगळ्या इकडे बनवलेले रूम आहेत. अरे हे बघ बाथटब आहे. हे बघ छोटासा हे आहे, स्विमिंग पूल टाईप आहे. हां छोटा बाथटब. आणि इकडे पण काहीतरी दिले बघा पाण्यासाठी. किचन वगैरे असू शकते. आंघोळीचं असू शकतो. हां पाणी इथनं घेत असतील. हां अंदाज लावू शकतो आपण. तेव्हाच माहिती काय असेल ते. आमचा किल्ला अर्धा पाव पण नाही झाला आहे. म्हणजे आमचा वेळच निघून चालला आहे. समजतच नाही बघा नक्षीकाम इकडे. हे पण दरवाजा बंद केले. काय एंट्री पॉईंट बंद केले ते बघा. 3,500 लोकांची वस्ती होती इथे. सिक्रेट स्पॉट खूप आहेत. माहिती आहे ती लोक पावसाळ्यात असं जायचे नाही. हां इथेच थांबायचे. सगळं इथे राहायचं आणि इथेच राहायचे. पावसामध्ये इथं पाणी खूप असतं ना इथे. बाहेर जायचेच नाही. हे बघ ना नक्षीकाम कसं केलंय. नक्षीकाम करून टाकलं इकडे बघ. हे तळ आहे इथे. हा वाटतं शपथ. मासे बघ किती मासे आहेत बघ. किती मासे आहेत बघा. बापरे, चिलापी किती आहेत मासे. बापरे खूप आहेत मासे यार. केवढे मोठे मोठे पण आहेत. खाली जाडे आहेत. मोठे आहेत बघ खाली. हा बघ केवढा मोठा. हा बघ केवढा मोठा आहे. कसले जाडे आहेत. हे तळ तिकडे जॉईंट झालंय बघू. हे खूप मोठं तळ आहे. अरे हे बघ केवढे आहे तिथे. चिलापीच आहे. साफ आहे. आणि हे गोड पाणी तेव्हा वापरायचे प्यायला. हे पाणी गोड पाणी आहे ना. हां गोड पाणी. समुद्रामध्ये गोड पाणी. आणि केवढा मोठा तळ आहे. हा ना ते स्प्रिंकलर काहीतरी असेल बघा. उन्हाळी आपलं ते गरम पाण्याचे कुंड असतात तसं काहीतरी असेल. खालून येत असेल पाणी ते. खारं पाण्यामध्ये गोड्या तळ्या आहेत 2. इकडे राजमहल होता. आम्हाला तो फिरायचा होता पण आम्हाला टाईमच नाही पुरला. एक 15 मिनटं आम्हाला म्हणजे आपला पाव किल्ला पण नाही बघून झाला. हे बघा इथून आम्ही असं गेलो इथपर्यंतच फिरलो. राऊंडच नाही पूर्ण झाला आमचा किल्ल्याचा. संपला टाईम. आणि बोटीवर आले बोलवायला अमानतवाले चला. तुम्ही आलात तर तुम्हाला सुद्धा हे नोटीस होईल की पुरणारच नाही. मला पूर्ण किल्ला बघून होणारच नाही. आपण महल नाही बघितला. हां महल नाही बघितल्यावर आपल्याला त्या अजून उत्तर साईडला पण जायचं होतं. ते पण नाही बघितलं आम्ही. 2 वाजता तर पुन्हा आता आलो आहे बोटीजवळ. आणि टाईम संपला. राहिलेला काही किल्ला आहे तो नेक्स्ट टाईम परत फिरायला आम्ही कधी. तुम्हाला हा किल्ला पूर्ण एका टायमाला होणारच नाही बघून. असं 2-3 वेळा येऊन थोडं राहिलेला पॉईंट नेक्स्ट टाईम दुसऱ्या वेळेस वेगळा बघायचा काहीतरी. आमची बोट भरायला सुरुवात होते आता इकडे. त्याला फायनली आमची बोट निघते आता इथून. इथे एक काळजी घ्या, जेव्हा बोट निघताना पार्क करताना बोटीच्या बाहेर हात काढू नका इकडे. आणि जर मजबूत जर साईडला टेकला तर हाताचा खूप अपघात होईल मोठा. त्याची काळजी घ्या तुम्ही. निघतोय आम्ही आता जंजिऱ्यावरनं. पुन्हा पहिला आलं तसंच ह्या बोटीतनं त्या बोटीत जाऊया. हे पाणी भरलं की मोठी बोट तिकडे लागते का. फायनली आपली बोट निघते आता इथून. बसायला जागा मिळाली जुन्नरचे. हे आपले सबस्क्रायबर कुठले उल्हासनगरहून आले. कुठले कल्याणचे का. असे सबस्क्रायबर भेटतात मध्ये बरेच. जेवायला कुठे असतात बघा.
म्हणजे ते पाटील खानावळ. हां मुरुडला जाऊया. येताना आपण आलो तेव्हा गर्दी वाटत नव्हती, पण खूप गर्दी आहे. दस का 20 का 40 का 10 40 50. इकडे ह्या शाळांच्या सहली आल्यात. ही कळम शाळा आहे, कळमवरून आलेत. इकडे येवला, नेरूर, कुठून कुठून आलं बघा शाळा, लांबून लांबून आल्यात शाळांची सहली. हे आहे एरमाळा, शाहूवाडी. लहानपणाचे दिवस आठवले आमचे पण गावातल्या शाळांची आमची सहल द्यायची तेव्हा. असं खूप लांब कुठेतरी गेलो असं वाटायचं आम्हाला. गाड्या बघा ना इकडे, संडेला तर जागाच नसेल इथे बहुतेक. त्यांच्याकडे मिळतं जेवण, त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज जेवण मिळतं. थाळी, मिसळपाव. मिसळपाव आणि तू काय घेतलास? उसळपाव. उसळपाव काय, नुसता रस्सा पिणार काय? टेस्ट कर. अरे त्यात वडा तरी घे, रस्सा वडा घे काय. पण मुरुडचे बरेच सबस्क्राईब मंडळी आहेत आणि मला सबस्क्राईब केलेले जे मंडळी आहेत त्यांनी मला कमेंटसुद्धा केलं की मुरुडच्या परिसरात फिर. इकडे एक गाव आहे, मी ती स्टार्टिंगला आलेलो, दोसरांजन असं गाव आहे काहीतरी. राजभरला बेस्ट म्हणजे बेस्टच असणार, कारण राज फूड इंडस्ट्रीमध्ये आहे ना. आज जेवण तोच करणार आहे, सुरमई फ्राय. इकडे एक्स्ट्रा रस्सा दिला आहे. रेषा आवडलं का? भारी आहे ना. तर मंडळी इकडे नाश्ता मस्त झालेला आहे. जंजिरा हॉटेलमध्ये जेवलो इकडे, म्हणजे थोडक्यात जेवल्यासारखं झालं, पोट भरलं आता. सो मिसळपाव खावं, टेस्टी होतं जंजिरा हॉटेलमध्ये, एकदम टेस्टी होतं जेवण. आणि इकडे ह्या ताई आहेत, त्या पण आता इकडे ओळखीचे झाल्यात. त्यांना म्हटलं येऊ कधीतरी निवांत. ह्या कुठल्या तुम्ही मुरुडमधल्या ना, मुळीत कोळीवाड्या, आणि तुम्ही ह्या कोळीवाड्यातल्या जंजिरा कोळीवाड्यातल्या इकडच्या 2 कोळीवाड्या आहेत. कल्याण डोंबिवली काय माहेर, तिकडचे माहेर आहे. ओके. तर तुम्हाला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये जंजिरा फोर्ट दाखवत आहे, थोडक्यात दाखवला. म्हणजे आता राहिलेला पॉईंट आपण नेक्स्ट टाईम आपण कधीतरी कव्हर करू. पण छान वाटलं, इकडचा परिसर छान आहे, लोक छान आहेत, लोक आम्हाला विचारपूस करतात. आता आम्ही इकडे स्टेसाठी विचारलं ना, तर इथे स्टे नाही मिळत, मुरुडला जायला लागेल. नाही तर मग ऑप्शन आहे दिव्यागार किंवा श्रीवर्धन, आपण त्या साईडला जाऊ शकतो, RIT बीचच्या त्या साईडला जाऊ शकतो. सो हे ऑप्शन आहेत आपल्याला. पण छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? अप्रतिम. म्हणजे दुपारपर्यंत की पूर्ण फोर्ट आमचा फोर्ट राहिला आहे. हां, आम्ही 25 ते 30% फिरलो. पण ठीक आहे. दुपारपर्यंत आमचा प्रवास झालेला आहे आणि नंतर आम्ही जंजिरा फोर्ट केला. प्रवास काही शूट नाही केला, कारण की आपलं मेन जंजिरा किल्ला बघायचं होता आम्हाला. आणि ओव्हरऑल मस्त वाटलं. भेटू पुढच्या वेळेमध्ये. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत सी यू, बाय, टेक केअर, सी यू.